नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत मोठी खुशखबर आहे आणि ही खुशखबर नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्यासंदर्भातील आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की स्वतः राज्य सरकारने ही अपडेट जाहीर केली असून राज्यामधील ॲग्रोवन या न्यूजपेपरने काल ही अपडेट प्रकाशित केली आहे। तर मग या अपडेटच्या हेडलाईननुसार नमोचा हप्ता शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे आणि अशा प्रकारची माहिती कृषी विभागामार्फत जाहीर देखील करण्यात आली आहे। तर मग काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी आजचा छोटासा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अपडेट। तर मग शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्याचे वितरण अखेर कृषी विभागाकडून 29 मार्च पासून सुरू करण्यात आले असून 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात येणार आहे, अशा प्रकारची माहिती कृषी विभागाने दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्याचा मार्ग आता अगदीच मोकळा झाला आहे। तसेच राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम कधीपर्यंत जमा होणार याबद्दलची उत्सुकता होती। याबद्दलच कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्व तयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजे 29 मार्च पासून निधी वितरित करण्यास सुरुवात झाली आहे। विशेषतः नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 5 हप्ते वितरित करण्यात आले आहेत। राज्यामधील 90,86,000 पात्र लाभार्थ्यांना 8,961 कोटी रुपयांचा निधी वितरित देखील करण्यात आला आहे, असं देखील कृषी विभागाने आज स्पष्ट केले आहे। याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथील कार्यक्रमामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याचे वितरण करण्यात आले। त्यामध्ये महाराष्ट्रामधील 92,89,000 शेतकऱ्यांना लाभ वितरित करण्यात आला। त्यासाठी 1,967 कोटी 12 लाख रुपयांचा निधी देखील वितरित करण्यात आला होता। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा निधी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात येतो। दरम्यान राज्य सरकारने 2023 पासून राज्यामधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात केली आणि या योजनेमधून केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांचा लाभ देण्यात येतो। अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेचा वार्षिक लाभ 3,000 रुपये वाढ करण्याची घोषणा ही केलेली आहे। त्यामुळे आता राज्यामधील सर्व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना आता वार्षिक 9,000 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजे राज्यामधील सर्व पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनेअंतर्गतच्या पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 15,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे। तर मग अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।